गेली 7 वर्षे करंजाडेमधील नागरिकांसाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या वतीने करंजाडे महोत्सव आयोजित केला जातो। या वर्षीही जवळपास 3 आठवडे हा महोत्सव विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला। करंजाडे वासियांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देत आपली हजेरी नोंदवली। करंजाडे महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना गौरवण्यात आले। तसेच मिस करंजाडे ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये करंजाडे येथील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मंगळवारी 31 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सिनेतारका लावणी नर्तिका राधा पाटील मुंबईकर हिच्या दिलखेचक अदांनी करंजाडे महोत्सवाची सांगता पार पडली। तब्बल 3 आठवडे चाललेल्या या महोत्सवामध्ये करंजाडे वासियांसाठी दर्जेदार मेजवानीसह विविध वस्तूंच्या खरेदीचे स्टॉल उभारण्यात आले होते। तसेच बच्चे कंपनीसाठी या ठिकाणी बालनगरी उभारून यामध्ये मुलांच्या हौशी मौजीचे खेळ ठेवण्यात आल्यामुळे करंजाडेसह पनवेलमधील नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला। एकूण 23 दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। करंजाडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित करंजाडे महोत्सव मोठ्या थाटामाटात तिकडे संपन्न होत आहे। होत असताना आपण पहिल्या दिवसापासून आज शेवटचं सांगताय दिवशी आज विशेष करून आपली महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम या कार्यक्रमात होत आहे। बरोबर आज राधा पाटील ज्या नृत्य कलाकार आहेत त्यांचं आज इकडे कला प्रदर्शन होत आहे। मोठा उत्साह तरुणाईचा आपण इकडे पाहतोय। विशेष करून आज हे महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अगदी पहिल्या दिवसापासून आजच्या 22 दिवसापर्यंत प्रचंड उत्साह प्रचंड इकडे गर्दी या पंचक्रोशीत नव्हे तर शेजारी उलवे असेल रसायने असेल त्या भागातून इकडे विविध मंडळी येऊन इकडे भेट देतात आणि मजदूरची इकडे उपयोग घेतात। बरोबर इकडे अगदी मोठे आपण बघायचं आकाश पाळणे असतील त्यानंतर इकडे विविध खाद्यपदार्थ असतील समुद्र पसरणे असतील मोठ्या प्रमाणात इकडे उपलब्ध आहेत आणि लोक मनभर इकडे आस्वाद घेत आहेत। आज 31च्या निमित्ताने एक मोठा उत्सव म्हणून सांगताच करावी अशी वाटली म्हणून आज मंडळाच्या माध्यमातून मोठा इकडे कार्यक्रम आयोजित आणि आम्हाला या मंडळामधून सांगायचं एक संदेशाचा विचार काय आपल्याला या करण वसाहतीमध्ये नवीन स्थापनाच्या वसाहतीमध्ये इकडे विविध प्रकारचे लोक येऊन इकडे वास्तव्य करतात। त्यांना काही ते विरुंगला मनोरंजन काय ते मिळवं त्या दृष्टीने आम्ही सातत्याने इकडे प्रयत्न करत असतो आणि हा जे प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सफल होताना दिसत आम्हाला। आमचं हे मंडळ अगदी दरवर्षी सामाजिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करत असतं। त्यामध्ये शिवजयंती मोठा उत्सव आम्ही हा करतोय गणेशोत्सव करतोय विविध कार्य करत असताना समाजाची आपली बांधिलकी आहे या बांधिलकी भावनेतून आम्ही पुढे जात होतो। म्हणून आम्ही या साऱ्या मंडळाचे जे आता ह्या 22 दिवस सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष करून जे आमचे महिला वर्ग आहेत त्यांनी ते तरुणाईचा जो आज उत्साह बघतोय त्याचं हे आम्ही द्योतक उदाहरण आहे। सांगायचं अभिमान वाटतं की ह्या महोत्सवामध्ये आम्ही विविध प्रकार कार्यक्रम करत असताना सदृढ बालक ही अगदी बालकांसाठी पण आम्ही यावेळेस त्यांचं आयोजन केलं होतं। त्यानंतर ज्येष्ठांसाठी इकडे विविध स्पर्धांनी राबवल्या होत्या। त्यानंतर इकडे करंजाडे मिसेस हा दरवर्षी कार्यक्रम करतो मोठा मोठा उत्साह इकडे पार पडलेला आहे आणि इकडे अगदी सांगायला अभिमान वाटतोय की अशा भरपूर उच्च शिक्षित महिला त्या कार्यक्रमात सहभागी होत्या। म्हणून आम्हाला आता आपण म्हणतो स्त्री फक्त सून आणि मूल ही करते तसं नाही। ज्या विविध वर्गातून इकडे महिला येऊन इथे काम इकडे त्यांनी सादरीकरण केलं त्यांचं कलाप्रदर्शन केलं खरोखर अभिमान वाटतोय। त्याचबरोबर आमच्या मोकल यांच्या मोकल जे आमचे सूत्रसंचालक त्यांच्या माध्यमातून आपण इकडे मोठा कार्यक्रम असा पैठणीचा घेतलेला आहे। त्या पैठणीच्या कार्यक्रमाला विविध महिला इकडे आल्या त्यांनी सादरीकरण केलं आणि मनोरंजन केलेलं म्हणून सगळ्या करण्यासाठी एक पर्वणी म्हणून हा महोत्सव आहे आणि दरवर्षी मोठ्या ताटामाटा उत्सव साजरा करतो आणि यावेळेस संपन्न होते। बघा महाराष्ट्राची लोककला लावणी ही खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात। या माध्यमातून आम्ही लावणी दर 2 दिवसांनी आमच्याकडे इकडे लावणी साजरी करतो। पण आज विशेष करून राधा पाटील एक नावलौकिक आहे अशी स्टार इकडे करंजाडे मनोरंजन करत आहे। आम्हाला अभिमान वाटतोय की आपली लावणी साता समुद्रापार गेलेलीच आहे पण तिला आपण जोपासता तिची परंपरा टिकवण्याचं काम मी मंडळ करतो तर आम्हाला आपला अभिमान वाटतो। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।